नमस्कार मंडळी. तर मिनी व्लॉगला स्टार्ट करण्या अगोदर खरं तर मी तुम्हाला सर्वांची माफी मागन, कारण आपला काल मिनी व्लॉग आला नाही. तुम्ही सर्वांनी वाट बघितली असेल त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी. मेन म्हणजे व्लॉग शूट केला होता, पण टाकायला आणि एडिटिंगला टाईम भेटला नाही. कारण आता गणपती बसतात आहे, तर त्यांचं सर्व तयारी घरामध्ये चालू आहे. क्लिनिंग चालू आहे, गणपतीचं डेकोरेशनचं काम चालू आहे. त्यामधून व्लॉगला एडिट करायला टाईम भेटला नाही. सो त्याच्यामुळं व्लॉग आपला मिनी व्लॉग येऊ शकला नाही. त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी. तर आता आज हरतालिकेची पूजा आहे आणि पूजा मांडण्या अगोदर घराची छोटी मोठी जे कामं राहिले होते क्लिनिंगचे ते अगोदर करून घेतले. आणि इथं वॉशरूमसुद्धा क्लीन करायचं होतं, ते सुद्धा क्लीन करून घेतलं. खरं तर दररोजच क्लीन केलं जातं, पण जरा स्टाईल वगैरे घासून वगैरे काढल्या. कारण कोणतंही देवाचं काम असतं आणि त्यात स्पेशली आपण लेडीज आपल्या घरामध्ये सगळीकडे आपला वावर असतो. तर देवाचं कोणतंही कार्य असेल तर मग सगळं काही व्यवस्थित आणि छान झालं पाहिजे. कारण बाप्पाचं आगमन होतं आहे, उद्या बाप्पा आपल्या घरी येतात आहे. तर म्हणून मला चला सगळं काही छोटी मोठी कामं आहेत ती आज क्लीन करून घेऊया, स्वच्छ करून घेऊया. तर इथं आता वॉशरूम वगैरे सगळं फ्रीज वगैरे क्लीन करून झालं. नंतर हॉलमध्ये येऊन सोप्याचं चांगलं बेडशीट वगैरे आणि कपडे टाकले धुतलेले. बेडशीट वगैरे जे घाण झालं होतं ते देखील बाजूला काढून दुसरं छान टाकलं. वरच्या बेडरूममध्ये आले, तिथं देखील असं जुनं बेडशीट काढून दुसरं बेडशीट वगैरे टाकलं. कारण उद्या काही टाईम भेटणार नाही, बाप्पाची स्थापना आहे. त्यामुळं मग त्या सर्व गोष्टी करायच्या, पूजा वगैरे मांडायची. म्हणून आजच म्हटलं सर्व कामं करून घेऊया. मग तिथं बेडरूम क्लीन झाल्याच्या नंतर हा कपड्यांचा पसारा, कपडे धुवून फक्त बॅगेत असे भरून ठेवले होते. तर आता ते फोल्डिंग करायचे होते आणि खरंच खूप ताप झालता, पण काय करणार, ताप होऊन काही उपयोग नाही आहे. आणि इथं बघा हे मुलांचं काम, टेबल, अभ्यासाच्या टेबलवर हे अशी घाण करून ठेवतात. आणि त्याच्यानंतर छान अशी साडी वगैरे घातली, रेडी झाले. कारण आता हरतालिकेची पूजा मांडायची होती. साधी सिंपल, अगदी जास्त हे न करता पूजा मी आपली तुमच्याशी जेवढं होतं तेवढं शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. गावाकडं ज्या पद्धतीने पूजा मांडतात त्याच पद्धतीने मांडायचा प्रयत्न केला आहे. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान छान ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया उद्या.